कवि प्रवेश यूट्यूब चैनल पे तहे दिल से स्वागत। दोस्तों, आलोका द पीस डॉग बौद्ध भिक्षूंच्या बरोबर 2300 मैलाची चालत सफर केलेला एक भारतीय कुत्रा कोणीही आकलन करू शकणार नाही की नक्की का बरं त्या कुत्र्याला यांना फॉलो करावंसं वाटलं, यांच्यासोबत एवढी लांबची पदयात्रा करावीशी का वाटली त्याला. गाडीत बसवल्यानंतरसुद्धा तो बेचैन व्हायचा आणि खाली या बौद्ध भिक्षूंच्या सोबत चालण्यासाठी उत्सुक असायचा. मग मध्ये त्याला पायाला लागलं, पाय फ्रॅक्चर झाला, त्याचंही ऑपरेशन झालं. पुन्हा तंदुरुस्त होऊन पुन्हा तो पुढच्या फेरीपासून जॉईन झाला. ज्या गोष्टी आपल्या विचारांच्या पलीकडच्या घडतात ना, त्या बाबतीत आपण फक्त एकच विचार करायचा, बाबा हे विधाता तुझी लीला अगाध आहे. त्यामुळं हा आलोका काहीतरी विशेष त्याच्यामध्ये आहे. त्याचा जो काही आत्मा आहे तो थोडा वेगळा नक्की आहे. आजच मी दुसऱ्या एका कुत्र्याबद्दल, पिटबुलबद्दलचा, हिमाचल प्रदेशातल्या चंबा इथं घडलेली घटना, त्याच्यावरून एक व्हिडिओ अपलोड केला आहे. पण आत्ताचा हा व्हिडिओ मी यासाठी करतोय की मलासुद्धा असा एक अनुभव मिळाला. माझ्या घराच्या अंगणामध्ये एक फिमेल डॉग यायची. मग तिला लागेल ते थोडं थोडं खायला दिल्यानंतर तिला सवय झाली, आपल्या घराची सवय झाली. मग तशी ती रोज तिथे येऊ लागली, तिथेच तिचं वास्तव्य वाढत गेलं. अर्थात मी जेव्हा नसायचो तेव्हा ती पूर्ण कॉलनीत फिरायची. मग अजून कोणीतरी तिला काही जे खायला देतील तसं तिचं आयुष्य सुरू होतं. फिमेल डॉग असल्यामुळं साहजिकच नंतर तिला जवळपास 4 पिल्लं झाली. मोठ्या विश्वासाने माझी आणि तिची जेव्हा भेट झाली तेव्हा ती माझ्या अंगावर उडी मारून बारीक आवाजात काहीतरी सांगायचं आहे असा तिचा आविर्भाव होता. तेव्हा मला काही समजेना की नक्की काय झाले, कारण माझे आणि तिच्या भेटीमध्ये खूप मोठी गॅप पडली होती. तेव्हा मग मला समजलं की तिला मला काहीतरी सांगायचं आहे आणि ती मान दुसऱ्या दिशेला वळवत होती. दोन्ही पंजे तिने माझ्या अगदी हातांवरती ठेवले होते आणि 2 पंजावरती उभी होती. मी थोडासा अंदाज घेतला, तिची जरा मला सवय झाल्याने तिला केव्हा काय सांगायचं हे मला थोडंसं समजायला लागलं होतं. तेव्हा मी तिने मान वळवली त्या दिशेकडं, चल म्हणालो. आणि मग ती धावत पुढे गेली आणि तिने कारच्या खाली एका 4 पिलांना जन्म दिला होता. जी कार माझ्या कॉलनीत आयडल नेहमी एके ठिकाणी उभी असायची, कव्हर घातलेली, त्याच्या खाली तिची 4 पिल्लं बऱ्यापैकी मोठी झाली होती. ती नंतरनं तिला पिलांना काय इशारा केला काय कोण जाणे, पण ती त्या 4ही पिलांना घेऊन पुन्हा माझ्या अंगणात आली, माझ्या मागं. यथावकाश जेवढे दिवस मी त्यांना सांभाळू शकलो तेवढे दिवस सांभाळलं. पुढच्या फेरीमध्ये तिचं एक पिल्लू सकाळच्या प्रहरी जे काही त्यांना द्यायचं ते मी दिलं होतं. त्यावेळेसच त्यांनी ते खाल्लं नाही. तेव्हा मला शंका आली की हे बहुतेक आजारी आहे. बोलता तर येत नाही, पण जेव्हा आपल्याला दिसतं, जेव्हा आपली संवेदनशीलता जिवंत असते तेव्हा आपल्याला नक्की त्यांचं जे काही दुःख आहे ते समजायला लागतं आणि समजलं पाहिजे. हो, म्हणतात ना, जोपर्यंत तुम्ही एखाद्या प्राण्याशी मैत्री करू शकत नाही तोपर्यंत तुम्ही माणूस म्हणून जन्माला आल्याचं सार्थक नाही, असं बोललं जातं. ते उगीच नाही. मग भले ते कुत्रं असो, मांजर असो, कोणताही प्राणी असो.
आता माझ्या जीवनात हा योग होता आला, तो योग मी घेऊ शकलो. तो आजारी आहे, त्याचं पिल्लू, माझ्या त्या लाडक्या फिमेल डॉगचं पिल्लू आजारी आहे मला दिसलं आणि मला मनामध्ये एक पाल चुकचुकली, की हे नुसतं आजारी नाही आहे, हे खूपच आजारी आहे आणि ह्याला दवाखान्यात नेणं गरजेचं आहे. असं जेव्हा मला क्लिक झालं, तेव्हा मी लगेच माझ्या मोबाईलमधनं माझ्याकडं असलेले नंबर्स, सेव्ह केलेले नंबर्स ते फिरवले आणि कोण भेटू शकतं आत्ता ताबडतोब याचा अंदाज घेऊन ॲटो केली आणि त्याला रिक्षेत माझ्या सोबत घेतलं. छोट्या पिल्लाला मी अक्षरशः म्हणजे माझ्या मांडीवर बसवलं त्याला. खूपच त्याला ग्लानी आल्यासारखं, म्हणजे ते जर मी नेलं नसतं तर मला त्या डॉक्टरांनी पण सांगितलं की हे गेलं असतं पिलू, या जगात राहिलं नसतं. तुम्ही आणले तेही सिरियस आहे, पहा ह्याला आय सी यूत ठेवावं लागेल, असं करावं लागेल, तसं करावं लागेल. अक्षरशः डॉक्टरशी चर्चा केली मी आणि त्यांना शेवटी एकच वाक्य सांगितलं, डॉक्टर मी ह्याला घेऊन आलो आहे, कोणत्याही प्रकारची काळजी करू नका, स्टार्ट द ट्रीटमेंट इमिजिएटली. मला ते जिवंत पाहिजे. मग त्यांनी ते डायग्नोसिस वगैरे केलं, सलाईन लावलं, त्यानंतर मग मला काय असेल ते एक्सप्लेन केलं. माझ्या घरापासून जवळपास 5 किलोमीटरवरती तो दवाखाना होता. मी त्याला ॲडमिट केलं, बसलो, सलाईन लावलं, ते थोडं स्टेबल होतं आहे असं वाटलं मला, त्याला काही कळत नव्हतं. सेमी अनकॉन्शियस टाईप त्याची अवस्था होती, पण ते बघत होतं माझ्याकडं आणि त्याला कळलं की आपल्याला कोणीतरी हे मदत करतं आहे, आपला माणूस आहे हा. त्यानंतर एक 3-4 तास मी तिथं थांबून नंतर डॉक्टरांची परवानगी घेऊन त्याला ॲडमिट करून घ्या, तो इथंच राहू द्या आणि मी जातो आहे असं सांगितलं आणि त्यांना विचारलं मी रात्री येऊ का, गरज आहे का? तो म्हणाला नको, आमचा स्टाफ असतो ते बघतात. त्यामुळं मी मग त्या रात्री तसा बेचैनीतच झोपू पण शकलो नाही आणि सकाळी उठल्यावर लवकरात लवकर ते हॉस्पिटलला मी गेलो सकाळी 9 वाजताच, कारण 9-9:30ला डॉक्टर येतात, त्यांना भेटणं गरजेचं होतं. मी गेलो आणि त्यांना विचारलं, ट्रीटमेंटची लाईनअप काय आहे ती समजावून घेतली आणि त्यानंतर 3 दिवस त्या माझ्या छोट्या मित्राला त्या हॉस्पिटलमध्येच राहावं लागलं. पण अक्षरशः का बरं मला तसं वाटत होतं काय माहिती नाही. म्हणजे एखाद्या नातेवाईकाकडे सुद्धा तुम्ही किंवा आम्ही कधी-कधी दिवसातनं 2 वेळा फार झालं जातो आपण. पण तिथे मी माझ्या घरापासून 5 किलोमीटर असतानासुद्धा माझी मोटरसायकल होती, त्या गाडीवर मी 5 किलोमीटर जायचो आणि त्याला दिवसातनं 3 वेळा बघायचो. एक काहीतरी तुमचं बॉन्डिंग आपोआप तयार होतं, त्याला काही कुठलंही नाव देता येत नाही किंवा त्याच्यामध्ये जास्त काही खोलात शिरण्याची आवश्यकता नाही आहे. हे आपोआप घडून जाणाऱ्या गोष्टी असतात. प्रेम आपोआप वाटायला लागतं तुम्हाला एखाद्या त्या प्राण्याच्या विषयी. त्यातून ही माझ्या अंगणात येणारी त्यांची आई आणि ही 4 पिलं, यायचा तर मला खूपच लळा. बाकीची पिलंसुद्धा माझ्या अंगाखांद्यावर खेळायची, बघणाऱ्यांनासुद्धा आश्चर्य वाटायचं. त्या पिलांची आई माझ्या अंगावर हे खेळताना माझ्याकडं कुतूहलाने बघायची. आजही ते दिवस आठवले ना की त्यांच्या आठवणींनी थोडंसं मन व्याकुळ होतं. यथावकाश 3-4 दिवसांनी ते पिलू ओके झालं. मस्त टकमक टकमक ते माझ्याकडं बघत होतं, माझ्या जवळ येण्यासाठी उत्सुक असायचं. दवाखान्यात गेलो तरी ते त्याच्या आय सी यू म्हणजे एक छोटीशी अशी कट्टा केलेला असतो, त्याला जाळी असते, त्याच्यातनं ते भुंकायचं की मला जवळ घे, जवळ घे, असा काहीतरी इशारा व्हायचा. मग शेवटी त्याला डिस्चार्ज घेताना मी गेलो. डॉक्टरांनी मला विचारलं की पाळलं होतं का कुत्रं, तुम्ही पाळलेलं आहे का? म्हटलं नाही. कॉलनीत जस्ट इकडं तिकडं भटकणारी माझ्या अंगणात येतात, मला वाटलं हा धोका आहे याला, म्हणून मी त्याला घेऊन आलो. डॉक्टरांना ती मोठी कमाल वाटली. अहो, पाळलेल्या प्राण्याच्या विषयीसुद्धा एवढी आत्मीयता न दाखवणारा समाज आपल्या या शहरात बघितला आहे मी. त्यामुळं तुम्ही केलं ते खूप अप्रूप आहे. शेवटी त्यांनी मला जे काही बिल झालं मी पूर्ण बिल दिलं त्यांना, पण काय त्यांना पण त्याच्यातला सुद्धा एक चांगला माणूस जागा झाला आणि त्यांनी मला योग्य ते मोठं डिस्काउंट दिलं त्या बिलामध्ये. ते म्हणाले, अहो तुमच्या पुण्यामध्ये माझा पण थोडा सहभाग राहू द्या. पाप आणि पुण्य ह्याच्याशी मला काही देणं घेणं नाही आहे, पण जे मला इन्स्टंटली वाटलं, अरे ह्याचा जीव जाऊ शकतो आपण जर ह्याला नेलं नाही, आत्ता आपण जर उचल खाल्ली नाही तर हा इकडे तिकडे फिरून हा कुठेतरी पडणार आणि गतप्राण होऊ शकतो. हे मला जे जाणवलं त्या मुमेंटला मी सलाम करतो, प्रणाम करतो, त्या विधात्याचे आभार मानतो की मला त्यावेळेस तू ती सद्बुद्धी दिली म्हणून तो एक जीव वाचला. आता आज
छानपैकी त्याची हाईट मस्त झाली आहे, सुंदर डोळे आहेत त्याचे. त्याच्या बाबतीतले पण मी व्हिडिओ, त्याचे लहानपणचे व्हिडिओ मी काही टाकलेत माझ्या चॅनलवर, काही खास डॉग लवर्ससाठी. आज जेव्हा जेव्हा मी जातो तेव्हा तेव्हा त्याला जेव्हा माझ्या पावलांचा आवाज किंवा काय कशाने ओळखतात माहीत नाही. अक्षरशः तुमचा एखादा नातेवाईक, तुमचा अगदी तुमच्या रक्तामांसाचं मूलसुद्धा तुम्हाला इतकं धावत येऊन मिठी मारणार नाही, अशा अवस्थेत ते धावत येऊन मला काय करून काय नको असं करून माझ्या अंगावर उडी मारतात. कोण कोणाला इतकं प्रेम देतं हो. त्यामुळं मला हे वाक्य खूप चांगल्या रीतीने पटतं, की तुम्ही जर माणूस म्हणून जन्माला आला असाल ना, तर कुठल्या तरी एका प्राण्याशी तुमची मैत्री झालीच पाहिजे आणि त्याचा लळा लागल्याशिवाय तुम्हाला जीवनाचा अर्थ कळणार नाही. माणूस होण्याचं सार्थक म्हणजे नक्की काय हे सुद्धा तुम्हाला समजणार नाही, असं जे बोललं जातं त्या मताशी मी पण अतिशय सहमत असं आहे. अशीच स्ट्रीट डॉग्सची एक टीमच्या टीम सांभाळणारी माझी एक मानस बहीण आहे. माझ्या मित्राची मिसेस आहे. तिचं तर म्हणजे मी असे 2-3 व्हिडिओ बनवीन, पण या व्हिडिओत शॉर्टकटमध्ये सांगतो मी तुम्हाला. स्ट्रीट डॉगचं सुद्धा लसीकरण करणं, त्यांना वेळोवेळी सगळ्या त्या अँटीरेबीजची इंजेक्शनं देणं, औषध पाणी देणं, काही जर बरं वाटत नसेल तर त्यांना घराच्या आपल्या बाहेरचा जो पोर्च आहे तिथं तिने 5 ते 7 कुत्र्यांसाठी जागा केलेली आहे आणि प्रत्येकाची भांडी वगैरे सगळं आणि त्यांना ती सांभाळते आहे. फक्त कुत्रीच नाही, इन ॲडिशन टू दॅट तिने घरात पाळलेली एक गोल्डन रिट्रीव्हरची फिमेल डॉग आहे, ती तर आहेच, प्लस अजून 7 मांजरीसुद्धा तिच्याकडं आहेत. म्हणजे आज हे 15 प्राणी ती व्यवस्थित सांभाळते आणि केवढं मोठं पुण्य आज ती बांधून घेते आहे. मी हे अक्षरशः डोळ्यांनी बघितलेलं आहे. म्हणजे अशीही माणसं जगात आहेत, म्हणूनच मला असं वाटतं कुठेतरी दॅर इज अ सोशल बॅलन्स असं जे बोललं जातं तो आहे. अदरवाईज यांचा हेट करणारीच मंडळी जर समाजात असतील ना, तर मात्र खूप मोठा उद्रेक माजू शकतो. काही लोक त्यांच्यावर प्रेम करणारे आहेत, म्हणूनच तो बॅलन्स साधला जातो आहे. चला आपण अशी अपेक्षा करूयात समाजामध्ये हा बॅलन्स असाच टिकून राहावा. आपल्याला जितका या पृथ्वीवर राहण्याचा अधिकार आहे, तितकाच या पृथ्वीवर जन्म घेणाऱ्या प्रत्येक सजीवाला इथं जगण्याचा अधिकार आहे. त्याच्यासाठी त्या विधात्याने स्पेस निर्माण केलेली आहे. त्याच्यामध्ये बाधा आणण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार त्या विधात्याने दिला नाही आहे. जमलं तर प्रेम करा, पण त्यांना कधी द्वेष आणि मत्सर त्यांच्याविषयी मनात बाळगू नका, हीच विनंती करतो मी. त्यातल्या त्यात कुत्र्यांवरती जेवढा तुम्ही लळा लावाल ना, तेवढं ते तुमच्याशी, तुमच्या नातेवाईकांपेक्षा जास्त इमानदारीने वागणारा तो एकच प्राणी आहे. अहो, संकटात तुमचा रक्तामासाचा भाऊ बहीणसुद्धा धावत येत नसतात. ही अशी आजची विदारक परिस्थिती आहे समाजाची. अतिशय म्हणजे कटू सत्य बोलतो आहे मी, कोणाच्या जिव्हारी लागलं तरी काही हरकत नाही. फॅक्ट ही फॅक्ट आहे. जे समाजात दिसतं ते बोलतो आहे मी. मग त्या पार्श्वभूमीवरती हा जो प्राणी आहे त्याला एखाद दुसऱ्या वेळेस तुम्ही जो लळा लावला, आता त्या कुत्र्याला मी काही रोज सांभाळत नाही आहे, मी रोज त्याच्या सहवासात नसतो, पण मी जे काही त्याच्यासाठी केलं आहे ते त्याच्या मेंदूवर, त्याच्या मनावर, त्याच्या आत्म्यावर कोरलं गेलं आहे आणि ते तो विसरत नाही मरेपर्यंत. आता त्याची जी फिमेल डॉग मी म्हणालो, ज्यांच्या पोटी यांनी जन्म घेतला, ती पण गेली देवाघरी आणि आता त्या 4 पैकी 2 इकडे तिकडे गेली, गाडीची धडक लागून गेली. 2च जिवंत आहेत. त्या 2 पैकी तो एक तर इतक्या उड्या मारतो मला भेटल्यावर, त्याचं बघून ते दुसरंसुद्धा येतं, ते सुद्धा विसरलं नाही आहे, की लहानपणी आपल्याला ह्या मित्राने खूप खाऊ पिऊ घातलं आहे, आपल्याला लळा केला आहे, आपण याच्या अंगावर बागडलो आहे, ह्या गोष्टी ते विसरत नाही तो. माणसं ना केलेले उपकार विसरू शकतील, पण हा जो कुत्रा हा प्राणी आहे ना, हा कधीही विसरत नाही. भले तुम्ही त्याला तुमच्या शिळ्या भाकरीतला तुकड्यातला तुकडा द्या, तो आनंदाने खाईल, पण त्या तुकड्याशी तो इमानच ठेवतो त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत. सहज काही गोष्टी आठवल्या, डॉग लवरसाठी हा खास व्हिडिओ. आणि माझ्या त्या बहिणीचं मला थोडंसं कौतुक पण या व्हिडिओद्वारे करता आलं बोलता बोलता. म्हणूनच तिला पण तिच्यामध्ये जो आत्मा आहे, या प्राण्यांवरती प्रेम करण्याची ताकद तिला जी देतो आहे, तो विधाताच देतो आहे ना. आणि तिने ती ताकद घेतली आणि तो त्याचा जो इशारा आहे त्या इशाऱ्यानुरूपच ती वागती आहे. अतिशय माणुसकीने. म्हणजे आत्ता त्या 2 पिलांनासुद्धा तीच खाऊ घालते आहे, मी ज्यांचा उल्लेख करतो आहे. म्हणजे स्वतःची ती 7, स्वतः पाळलेलं एक 8, 5-7 मांजरी आणि प्लस ही 2 पिल्लं, अजून त्यांचा एक मित्र आहे मोठा.
म्हणजे आज ती 11-12 कुत्र्यांना व्यवस्थित 2 टाईम खाऊ घालते आहे. अहो, अशी नीतिमत्ता खूप कमी लोकांकडे आहे. आणि म्हणतात ना, तुम्ही फक्त करत राहा, तो देव तुम्हाला आपोआप ताकद देतो आणि तो तुम्हाला रस्ते निर्माण करतो. आपोआप मदतीचे हात पण येऊ शकतात. तिची काही कोणाकडनं अपेक्षा नाही, ती एकटी करते आणि इतक्या प्रेमाने ती खाऊ-पिऊ घालते, इतक्या प्रेमाने औषध-पाणी करते. तिच्याकडं असलेले नंबरसुद्धा ते पटापट धावत येतात ते डॉक्टर लोक तिच्यासाठी. का? तर त्यांना माहिती आहे, अरे ही काय पाळलेली नाही आहेत, ही रस्त्यावरच्या कुत्र्यांसाठी एवढी धडपडते आहे, तर मग आपण थोडासा हातभार लावायला काय बिघडतं? असं म्हणून काही डॉक्टर लोकसुद्धा धावत पळत येतात, मदतीचा हात देतात. असेल ती ट्रीटमेंट करतात. कधी पैसे घेतात, कधी घेत नाहीत, कधी कमी पैसे घेतात. ते त्यांचं त्यांचं पुण्य ते वाटून घेत असतात. पण मित्रांनो, सहज या आठवणीतल्या काही गोष्टी आज तुमच्याशी शेअर कराव्याशा वाटल्या. तुम्हाला प्राण्यांच्या विषयी प्रेम असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा किंवा तुम्हाला आलेला अनुभव एखादा मला नक्की सांगा. 7057069676 इज प्रवीज नंबर. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीज शो यूट्यूब चॅनल.